पंतप्रधान मोदी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता जोरदार प्रचार करताना पाहायला मिळतात, तर उत्तर प्रदेशमध्ये पंतप्रधान मोदींच्या सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे। मोदी यूपीमध्ये 4 सभा देखील घेणार आहेत। पिंपळगाव येथील बाजार समितीमधील गेटवर शरद पवारांचं नाव होतं, त्या ठिकाणी मोदींची सभा झाली। यावेळेस गेटवरील शरद पवारांच्या नावावर कापड लावण्यात आलं होतं, तर आचारसंहितेमुळे नाव झाकल्याचा दावा आयोजकांनी केलाय। मात्र शरद पवारांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करताच ते कापड काढण्यात आलं। नाशिकमध्ये आज महायुती जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे। महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि भारती पवार यांच्या प्रचारासाठी नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो होणार आहे। मनमाडमध्ये आज सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे। महायुती आणि मवियाच्या उमेदवारांसाठी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस मैदानात उतरलेत। दोन्ही नेत्यांची आज जाहीर सभा होणार असून फडणवीस आणि पवारांची तोफ कुणावर दडाडणार याकडे देखील सगळ्यांचंच लक्ष लागलं। महायुतीचे उमेदवार राहुल शिवाळे यांच्या प्रचारासाठी नारायण राणे मैदानात उतरलेत, तर जुन्या सहकार्याचा प्रचार करण्यासाठी वडाळ्यात नारायण राणेंची जाहीर सभा होणार आहे। यावेळेस नारायण राणे कुणावर निशाणा साधतायत याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असणार आहे। कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, मात्र त्याच शत्रूनं मला मदत केली असं खळबळजनक वक्तव्य सांगली लोकसभेचे उमेदवार संजय काका पाटील यांनी केलंय। आणि त्यामुळे आता भाजपच्या उमेदवाराला मदत करणारा हा नक्की कोण आहे, कोणता शत्रू आहे याची चर्चा सुद्धा सर्वत्र रंगली आहे। इंडिया आघाडीकडून संविधान धोक्यात असल्याचा प्रचार केला जातोय, मात्र काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे पक्ष धोक्यात आहेत अशी टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे। घाटकोपरमधील मृतांचा आकडा 16 वर गेलाय। होर्डिंगखाली दबलेल्या कारमधून 2 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत आणि याच ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती सुद्धा वर्तवण्यात येते। मुंबईमधील घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमधील मृतांची संख्या आता वाढतीये। अजून काही लोक होर्डिंगखाली दबले गेल्याची भीती आहे, त्यामुळे तिसऱ्या दिवशी घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे आणि या घटनास्थळाची मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी पाहणी देखील केली आहे। घाटकोपर दुर्घटनेदरम्यान अरबाज आणि अरमान ही 2 तरुण मुलं रील शूट करत होती। रील शूट करत असताना अपघाताची संपूर्ण थरारक घटना व्हिडिओमध्ये कैद झाली आहे। न्यूज 18 लोकमतच्या हाती हे थरारक व्हिडिओ लागलेत, तर या दुर्घटनेतून अरबाज आणि अरमान सुदैवानं बचावलेत। तर घाटकोपर दुर्घटनेवरून किरीट सोमय्या यांनी आरोप केलाय, पेट्रोल पंप आणि होर्डिंगची कमाई 50 कोटी आहे, त्यामुळे मातोश्रीवर किती पैसे जात आहेत आणि भांडुपला किती हिस्सा मिळतोय याचा हिशोब द्यावा लागेल असा इशारा त्यांनी यावेळेस दिलाय। तर संजय राऊत भिंडेला घेऊन मातोश्रीवर गेले असा दावा सुद्धा त्यांनी केला। घाटकोपरमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पालिका प्रशासनाला खडबडून जाग आली आहे। होर्डिंगसह आता इमारतींचं देखील स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे। याचे 8 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेत। सोलापूरकरांसाठी उजनी धरणातून 6000 क्युसेक्सनं पाणी सोडण्यात आले, त्यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये चंद्रभागा नदी आता दुथडी भरून वाहतीये। त्यामुळे आता नागरिकांचं वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। तर सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औंध बंधाऱ्यात 5 दिवसांमध्ये पाणी पोहोचेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय। आषाढी यात्रेच्या नियोजनासाठी पंढरपुरात प्रशासकीय बैठक पार पडली आहे। बैठकीमध्ये अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेत विविध विभागांना सूचना दिल्यात। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील 4ही धरणांमध्ये मिळून आता एकूण 23% पाणीसाठा शिल्लक आहे, तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 2.30 टीएमसीनं पाणीसाठा कमी आहे। शहराला 2 महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। पुणे शहरातील सिमला ऑफिस जवळ चौकाजवळ आता मेट्रो स्टेशनचं गर्डर लॉन्चिंग आणि पिलरचं बांधकाम करण्यात येणार आहे। या कालावधीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सिमला ऑफिस चौक आणि परिसरातील वाहतुकीमध्ये शुक्रवारपासून बदल होणार आहेत। यंदा अमेरिकेत पसरलेल्या डेंग्यूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं डेंग्यूवरील दुसऱ्या लसीला आता मान्यता दिली आहे। त्यामुळे साथीच्या या आजाराविरोधात लढण्यासाठी आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे।
तर पावसाळा तोंडावर आला तरी देखील शहरामधील नद्या आणि नाल्यांची सफाई कामं अजूनही संथ गतीनं सुरू आहेत। तर एकूण 227 नाल्यांपैकी केवळ 164 नाल्यांची सफाई पूर्ण झाली आहे। मात्र अजूनही 63 नाल्यांची सफाई पूर्ण न झाल्यानं नागरिकांकडून चिंता व्यक्त होतीये। तर मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या हद्दीमधील नियमबाह्य आकाराचे म्हणजे 40 फूट बाय 40 फूटपेक्षा अधिक आकाराचे सगळे जाहिरात फलक रेल्वे प्रशासनानं तातडीनं हटवावेत या आशयाची नोटीस मुंबई महानगरपालिका प्रशासनानं रेल्वे प्रशासनाला पाठवली आहे। अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी यांनी ही नोटीस बजावली आहे। कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत 200हून अधिक बेकायदा जाहिरात फलक लावण्यात आले आहेत। तर या फलकांना कल्याण डोंबिवली पालिकेच्या परवानग्या नाही आहेत आणि घाटकोपर इथं फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये अनेक निष्पापांचे जीव गेलेत। तर या पार्श्वभूमीवर आता कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन जागे झाले। बुलढाणा जिल्ह्यामधील अनधिकृत होर्डिंग्सच्या विरोधात आझाद हिंद शेतकरी संघटनांच्या वतीनं वारंवार तक्रार करण्यात आली होती, त्यावर कुणीही लक्ष न दिल्यानं आता त्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय। तर होर्डिंग्स तात्काळ काढण्यात यावेत अशी देखील मागणी त्यांनी केली आहे। समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे बीडमधील नांदूरघाट गावामध्ये 2 गटांमध्ये तुफान राडा झालाय। यावेळेस त्यांनी जोरदार दगडफेक केल्याचं उघडकीस आलंय। त्यामुळे आता गावात तणावाचं वातावरण असून दगडफेकीमध्ये 3 जण जखमी देखील झालेत। मुंबई विद्यापीठामध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम सुरू करण्यात येतोय। मुंबई विद्यापीठामधील हिंदू अध्यासन केंद्राच्या पुढाकारातून मंदिर व्यवस्थापन विषयात 6 महिन्याचं प्रमाणपत्र आणि 1 वर्षाचा पदविका अभ्यासक्रम राबविला जाणार आहे। तर या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया जून 2024 पासून सुरू होणार आहे। पिंपरी चिंचवड शहरवासियांची तहान भागविणाऱ्या मावळातील पवना धरणात 28.93% साठा असून जून अखेरपर्यंत पुरेल इतकाच हा साठा आहे। तर गेल्या वर्षीपेक्षा कमी पाणीसाठा असल्यानं पावसानं ओढ दिल्यास शहरवासियांवर पाणी कपातीचं संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे। रब्बी उन्हाळी हंगामातील ज्वारीचं पीक तयार झालेलं आहे। तर बाजारपेठेमध्ये ज्वारीची विक्री वाढलेली आहे आणि गेल्या 1.5 महिन्यापासून ज्वारीची आवक जोरात सुरू आहे। मात्र या काळात दर मात्र चढलेला नाहीये। तर उलट बाजार समित्यांमध्ये सरासरी भाव हा 2000 पर्यंतच मिळतोय। दरवाढीची अपेक्षा ठेवून घरात साठवून ठेवलेला कापूस आता शेतकरी हंगामाच्या तोंडावर विक्रीला काढू लागलेत आणि दर वाढले नाहीत, मात्र कापूस घरात साठवून ठेवल्यानं अडचणी निर्माण झाल्यात। त्यामुळे आता अनेकांनी कापूस विक्रीला सुरुवात केली आहे। यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागानं 44.56 लाख टन रासायनिक खतांचा साठा मंजूर केलाय आणि मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत राज्यात 29.19 लाख टन खतांचा साठा होता। उर्वरित खतांचा पुरवठा केंद्राकडून होणार आहे। हंगामामध्ये खतांचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी आता कृषी विभागानं काटेकोर नियोजन देखील केलंय। गुरांच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची धडपड पाहायला मिळते। चोपडा तालुक्यामध्ये शेतातील बाजरी, ज्वारी, मका यांच्या कडबा घेऊन त्यांची बारीक कुट्टी करण्यात शेतकरी गुंग झालेत आणि पावसाळ्यात चारा टंचाई भासू नये म्हणून शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत। राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ऊस तोडणी यंत्रासाठी केंद्रानं कर्ज अनुदान योजना लागू केली आहे। त्यामुळे आता बँकांनी कर्ज प्रक्रिया सुलभ करावी अशा सूचना साखर आयुक्तालयानं दिलेल्या आहेत। नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। याचा सगळ्यात मोठा फटका हा सुरगाणा, पेठ, कळवण आणि देवळा तालुक्यातील गावांना बसलाय। वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांच्या भिंती पडल्यात, काही घरांची छप्पर उडून गेली आहेत आणि पिकांचं देखील नुकसान झाल्यानं नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय। त्यानुसार आता नगर आणि नाशिकमध्ये गुरुवारी मेघगर्जना आणि ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज आहे।
विदर्भामध्ये यावर्षीच्या हंगामात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे। मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात सरासरीपेक्षा 352% अधिक पावसाची नोंद विदर्भात करण्यात आली आहे। तर यामध्ये सर्वाधिक विक्रमी 144.1 मिलीमीटर पाऊस यवतमाळमध्ये आणि त्यानंतर 133.8 मिलीमीटर पाऊस नागपूरमध्ये नोंदवण्यात आला आहे। हिंगोली जिल्ह्यामधील सिद्धेश्वर धरणामध्ये आता केवळ मृत पाणीसाठी शिल्लक राहिलेला असून जिल्ह्यातील लहान मोठे तलाव देखील आटत चालल्यामुळे वडद परिसरात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। नांदेड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। गेल्या 3 ते 4 दिवसांमध्ये अवकाळीमुळे भाजीपाल्यास फळबागांचं सुद्धा नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आणि शासनानं तातडीनं पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकरी करतायत। बुलढाणा शहरासह पंचक्रोशीमधील गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात केवळ 15% जलसाठा शिल्लक असल्याचं धक्कादायक चित्र आहे आणि जून अखेर पुरेल इतका जलसाठा असल्यामुळे पाऊस वेळेवर येणं काळाची गरज देखील ठरली आहे। सलमान खान गोळीबार प्रकरणामधील आरोपी अनुज थापन मृत्यू तपास तातडीनं सीबीआयकडे सोपवण्यास हायकोर्टानं नकार दिलाय। 22 तारखेला यावर पुन्हा सुनावणी होणार आहे। 3rd डिग्रीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत अनुजच्या आईनं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। धाराशिवमध्ये कत्तलीसाठी देण्यात येणाऱ्या 10 जर्सी गायींची सुटका करण्यात पोलिसांना यश आलंय आणि या कारवाईमध्ये पोलिसांनी 13 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी आता पोलिसांनी आरोपींना देखील जेरबंद केले।